कल्याणवरून. हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर आनंद सीताराम खवणेकर स्वागत करतो तुमचा एका नवीन व्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे कर्नाटकमधील श्री क्षेत्र गाणगापूर येथे. दत्तगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये श्री भाऊ मेडिकल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे दर पौर्णिमेला 2 दिवसीय मोफत वैद्यकीय शिबिर राबवण्यात येते आणि सर्व भाविकांना मोफत वैद्यकीय सेवा ट्रस्टतर्फे पुरवण्यात येते. या संपूर्ण प्रवासादरम्यान काय काय गमती जमती घडल्या आणि आमचा मेडिकल कॅम्प कसा झाला याची इत्थंभूत माहिती देण्याचा प्रयत्न मी या ब्लॉगमधून करतोय. तुम्हाला जर माझा हा प्रयत्न आवडला तर माझ्या डॉक्टर आनंद भाऊ या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. चला तर मग जाऊया गाणगापूरला. श्री क्षेत्र गाणगापूर येथे जाण्यासाठी मी कल्याणवरून प्रवासाला सुरुवात केली. मद्रास मेल तब्बल अर्धा तास लेट असल्याने बरेचसे लोक कंटाळले होते. मला ही साईड अपर आल्याने आता अंगाचा मुटकुळं करून पडल्यापासून दुसरा काही पर्याय नव्हता. सकाळी मला जेव्हा जाग आली तेव्हा तब्बल 1 तास उशिराने गाडी हळूहळू गाणगापूर स्टेशनमध्ये शिरत होती. स्टेशनला उतरल्यानंतर इथून माझा आता दुसरा प्रवास सुरू होईल. म्हणजेच मला आता रिक्षाने कॅम्पच्या ठिकाणी म्हणजेच संगम देवस्थान येथे लवकरात लवकर पोहोचणे गरजेचे आहे. माझी बाकीची मेडिकल टीम आदल्या दिवशीच तिथे गेल्यामुळे मला फक्त त्यांना आत्ता तिथे जाऊन जॉईन करायचं होतं. गाणगापूर रेल्वे स्टेशनपासून संगम देवस्थान जवळजवळ 35 किलोमीटर लांब आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 टप्प्यात प्रवास करावा लागतो. पहिल्यांदा आपल्याला रेल्वे स्टेशन ते बस डेपोपर्यंत एक वाहन करावं लागतं आणि त्यानंतर परत एक दुसरी रिक्षा पकडून बस डेपोपासून म्हणजेच मंदिरापासून ते संगम देवस्थानापर्यंत दुसऱ्या रिक्षाने प्रवास करावा लागतो. संगम देवस्थान येथे जाण्यासाठी मी दुसरी रिक्षा पकडले. या आजीबाई बघा किती कावल्या आहेत, कारण हे अक्कलकोटवरून प्रवास करून आले आहेत आणि त्यांचं ड्रायव्हरवर काहीतरी भांडण झालेलं आहे. त्याच्या गाडीत यायला नव्हतं पाहिजे ना. आम्ही बावळट आहेत ना, आमच्याजवळ पैसे जादा झाले. तुला बोलण्याचा अर्थ नाही भेटला. अशा तऱ्हेने मी प्रवास करत संगम देवस्थान येथे कॅम्पच्या ठिकाणी पोहोचलो. बघतो तर काय, उपचारासाठी भाविकांची भरपूर गर्दी झाली होती आणि आमची मेडिकल टीम या भाविकांच्या लोंढ्याला समर्थपणे तोंड देत त्यांच्यावर उपचार करत होते. मीही लगोलग कपडे चेंज करून त्यांच्यामध्ये सामील झालो आणि पेशंट्स बघायला सुरुवात केली. परमपूज्य काकाश्रींच्या कृपाआशीर्वादाने श्री भाऊ मेडिकल अँड एज्युकेशनल ट्रस्ट गेली 16 वर्ष अविरतपणे देशातील दुर्लक्षित, उपेक्षित आणि दुर्बल घटकांना वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून खेड्यापाड्यात, वाड्यावाड्यात जाऊन वैद्यकीय सेवा आमच्या सद्गुरूंच्या आशीर्वादाने देत आहे. गुरु महाराज नरसिंह सरस्वतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून श्री भाऊ मेडिकल अँड एज्युकेशनल ट्रस्ट गेली 10 वर्षापासून संगम देवस्थान येथे भाविकांसाठी मोफत वैद्यकीय शिबिर आयोजित करत आहे. या पवित्र स्थळी आल्यानंतर एक वेगळीच एनर्जी मिळते, पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात, एक सकारात्मक ऊर्जा मिळते, एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती मिळते. आजच्या होळी पौर्णिमेच्या निमित्त भाविकांची प्रचंड गर्दी होती. संगमामध्ये स्नान करण्यासाठी तसंच पारायण करण्यासाठी आणि दत्तगुरूंचे दर्शन घेण्यासाठी इथे लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संगमावर स्नान करून पवित्र आणि तृप्त मनाने लोक हळूहळू मार्गक्रमण करत होते. भक्तगण दत्तगुरूंना मनोमन साकडे घालून गुरुचरित्राचे पारायण करत होते आणि एका वेगळ्याच अनुभूतीत दंग झाले होते. हे मनोहर असे दत्तगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेले संगमस्थान बघून मनाला वेगळाच आनंद मिळतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मेडिकल कॅम्प असल्याने मी थोडक्यात आटोपते घेतले. 2 दिवस सकाळ संध्याकाळी त्याला काय होतं, सकाळी उलटी झाली आणि ताप आल्यासारखं वाटते. आता बरेचसे भाविक परतीच्या प्रवासाला लागले होते. कालच पौर्णिमा झाल्याने आज पेशंटचा फ्लो, भाविकांचा फ्लो थोडा कमी होता. तरी देखील ह्या 2 दिवसात तब्बल 1200 ते 1500च्या आसपास पेशंट आम्ही 5 जणांच्या टीमने
तपासले आणि दत्तगुरूंच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्यावर मोफत उपचार केले. तुम्हाला हे आमच्या वैद्यकीय सेवेमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. संपर्कासाठी मी तुम्हाला दूरध्वनी क्रमांक देत आहे. कारण अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आणि लोकसेवा हीच ईश्वर सेवा हेच आमच्या सद्गुरूंचे ब्रीदवाक्य आहे. ह्या साधू महाराजांना कॉन्स्टिपेशनचा खूप वर्षापासून त्रास आहे. त्यांना मी त्यांच्या टंगवर एक होमिओपॅथिक औषध देत आहे. एकदम क्लिअर होणार आता आठवडा. माझे सिनियर सहकारी आणि डॉक्टर मित्र डॉक्टर जयंत सोनसाळे सर, आमच्या मेडिकल टीमचे प्रमुख श्री हेमकिरण चव्हाण सर आणि आमचा पॅरामेडिकल स्टाफमधील रविशेठ कोदे आणि श्री मालाधर साधे सर यांचे मोलाचे सहकार्य आम्हाला ह्या कॅम्पच्या वेळेला लाभले. तसेच सद्गुरू बाबू महाराज उपासना ट्रस्टतर्फे आमची राहण्याची आणि खाण्याची सोय संपूर्णपणे मोफत करण्यात आली. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद. अशा तऱ्हेने अवाह्यपणे पेशंट्स बघणे, त्यांना औषधोपचार करणे, त्यांना मानसिक आधार देणे हे आमच्या मेडिकल टीमवरून सातत्याने चालूच होते. यामध्ये विश्रांतीला कोणताही वाव नसतो. हा प्रेमळ संवाद मध्ये चालू आहे. आमचे केअरटेकर हेमकिरण चव्हाण सर हे आम्हाला नाश्ता घेऊन आले, त्याबद्दल हा संवाद चालू आहे. अशा तऱ्हेने कॅम्प संपल्यानंतर आम्ही आता वाइंडअप करून परतीच्या प्रवासाला निघालो आणि आमची मजाक मस्ती चालू झाली. मुंबईला जाताना वाटेमध्ये नेहमीच्या रस्त्याप्रमाणे आम्ही मुख्य मंदिरामध्ये दत्तगुरूंच्या निर्गुण पादुकांच्या दर्शनासाठी आलो आहोत. अध्यात्म विज्ञानाच्या कसोटीवर घासायला जाल तर खरा कस हा विज्ञानाचाच लागेल. आज बुधवार असल्याने भाविकांची गर्दी थोडी कमी होती, त्यामुळे निवांत आणि व्यवस्थित दर्शन घेता आलं. इथल्या अणुरेणूत कणाकणात महाराजांचं अस्तित्व आहे. महाराज तुमच्यासमोर हसतात, बोलतात, डोलतात आणि तुम्ही मनपूर्वक अंतःकरणातून त्यांना साथ घातलात तर तुमचं ऐकतात सुद्धा. स्वच्छ, निर्मळ, पवित्र अनुभूती तुम्हाला घ्यायची असेल तर नक्कीच श्री क्षेत्र गाणगापूर येथे एकदा अवश्य भेट द्या. परमपूज्य टेंबेस्वामी म्हणतात, श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मन् पाहि देवादिदेव. आता आम्ही गाणगापूर रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहोत. परतीच्या प्रवासात आम्ही आता निघालो होतो. मुंबईला येताना आमचे बर्थ वेगवेगळे आल्याने 3 कंपार्टमेंटमध्ये आमची 5 जणांची विभागणी झाली होती. माझ्याबरोबर हेमकिरण चव्हाण सर होते. सोलापूरला जेवून झाल्यानंतर मी मद्रास मेलमधून खाली उतरलो. समोर आईस्क्रीमचे दुकान दिसल्याने आईस्क्रीम घेऊन परत बोगीमध्ये शिरलो. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि आमची सेवा जर आवडली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि माझ्या डॉक्टर आनंद भाऊ या यूट्यूब चॅनेलला शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.